सर ती शनाया मॅडम आपली अरे एकदम रेम्या डोक्याची आहे, न बघता सह्या केल्या. आनंद जोक सपाट, पण तिने न बघता सह्या केल्या म्हणून तर तुझं फावलं ना. हा दॅट्स ट्रू. आता तू गोत्यात येणार नाहीस एवढं मात्र बघ. अरे कशासाठी गोत्यात ये? आणि आपण काय कोणाचं वाईट करत नाही. आपलं फंडा खूप क्लिअर आहे. आपल्या कंपनीला चांगले रिझल्ट्स हवेत आणि राधिका बहिणींना चांगले पैसे. અને શ્રી કૃષ્ણ ભગવાન પોતે કહી ગયા છે કે સારા કામ માટે ક્યારેક ક્યારેક ખોટું બોલવું પડે તો પણ ચાલશે. म्हणजे श्रीकृष्ण स्वतः म्हणून गेलेत की चांगल्या कामासाठी जर तुम्ही खोटं बोलत असाल तरी चालतं. वा आनंद वा, डोकं चालवायला शिकावं तर ते तुझ्याकडनंच. अरे सर इस पार या उस पार, आणि काही झालं ना तर मी ठरवलं मी राधिका वहिनींना जस्टिस मिळवून देणारच. आणि हे सगळं जर गुरु आणि शनायाला कळलं तरी काय फरक पडतो. टेंडर कोणी पण भरू शकतं. काय एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. व्हॉट इज दिस सर? सर कधी विचारत पण नाही, डायरेक्ट आत निघून जाते. नो मॅनर्स ॲट ऑल. अपॉइंटमेंट न घेता. आणि परवा राधिका वहिनी आले होते तेव्हा गुरु सर काय म्हणाले तुला? अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणाला आठ पाचू नकोस. आणि जेनी तिच्याकडनं कसल्या मॅनर्सची अपेक्षा करतेस तू? ते म्हणतात ना, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. काळा काळा काय? अरे बैल जोडी. बैल जोडी. पण सर आज कशाला आली असेल ही? ते त्यांचं ब्युटी पार्लरचं सेशन वगैरे तर नसेल ना? काहीही असू शकतं. आपल्याला काय काय कायदा त्यांच्यासाठी नाहीये, कायदा फक्त आपल्यासाठी. आनंद तिला काय करायचं ते करू दे, आपण आपली कामं करूया, कारण अँसरेबल आपण आहोत. येस सर, अँड वी आर आन्सरेबल टू शनाया मॅडम. आयरन जनी. येस सर. मला खूप भूक लागली आहे, केक दे ना. आत्ताच तर खाल्ला का तुम्ही? आता कुठे? अर्धा तास झाला. अरे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जाऊन बसा, मी पाठवते. हा दादा दादा. बाप्पा, खूपच मोठी कंपनी दिसून राहिली इथं. जर मी मेहनत केली आणि माझा बिझनेस वाढला तर एक दिवस माझं असंच मोठं ऑफिस होईल का? होईल, नक्की होईल. काहून नाही होणार? पहिलं पाऊल तर टाकलंच आहे मी. आता किती पण वेळ लागू दे, माझं स्वप्न मी पुरं करीनच. ओके. या Yeah, I'll do the needful. Saturday? अरे वहिनी, तिच्याशी कुणी बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी तिथल्या तिथे नोकरी जाईल. So I'll fix a meeting for you at 2:30 on Saturday. Okay. Radhika ma'am.
मॅम, राधिका मॅम. जेनी, मॅम, आय एम सो सॉरी आय कॉल्ड यू. ऍक्च्युली शनायाने सांगितलं की ज्यांना टेंडर दिलाय त्यांना बोलव, सो आय हॅड टू कॉल यू मॅम. आय एम सो सॉरी. नाही ठीक आहे, पण हे सगळं कळलं कसं त्यांना? शनायामुळे. मला कळत नाही मॅम, एरवी कशी पोलीस सारखी वागते ती, अचानक तिचं ब्रेन कसं काय वर्क केलं? एनिवे, आय डोंट नो काय होणार आहे. बट मॅम, यू डोंट वरी. आनंद सर आणि पानवलकर सर तुमच्या साईडनी बोललेत. हा वहिनी, भाऊजी, आणि मला माहिती आहे तुम्हाला आता ऑकवर्ड वाटत असणार. त्या दिवशी गुरुने तुमचा अपमान केला. भाऊजी, जाऊ द्या ना. झालं ते झालं. काय दुःख गोंजारलं ना का आणखी मोठं होतं. हे सगळं आपल्या नशिबात आहे असं समजायचं आणि विसरून जायचं. हो, पण आपल्याच माणसाने दिलेलं दुःख इतक्या सहजासहजीने विसरता येत नाही. ए दिवशी गुरु तुम्हारी साथे जे रीते वर्ती रहतो ना, મને તો એવો તો ગુસ્સો ચડ્યો કે. आनंद भाऊजी, तुम्ही शांत व्हा. शांतच तर झालो वहिनी. खूप कंट्रोल केलं त्या दिवशी स्वतःला, आणि मनात म्हटलं की गुरु हे जे काही वागतोय ना त्याचं फळ त्याला नक्की भोगावं लागेल. आणि बघा ना, तसंच झालं. वो कहता है ना, भगवान के घर देर है अंधेर नहीं. जिथे तुमचं अपमान झालं होतं, आज त्याच ठिकाणी तुम्हाला ऑफिशियली बोलवलंय. दार तिकडे, निघ तू. चला मॅडम, निघा. आत्ताच्या आत्ता जर इथून निघून नाही गेलात तर सिक्युरिटीला सांगून धक्के मारून बाहेर काढ. वहिनी, मला कळलं की शनायाने तुम्हाला इथे बोलवलंय, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला माघार घ्यायचं नाही. आम्ही सगळे आहोत ना तुमच्या पाठीशी. येस मॅम, वी ऑल आर विथ यू. तुम्ही सगळेजण आहातच ग. पण आता ही शन्या काय म्हणते ते पाहू. ओके, सो आय विल इन्फॉर्म हर. बाय द वे मॅम, सिट ना. ती बघ ना, ती आहे मध्ये. तू जरा बाजूला हो ना प्लीज. नाही नको, मी इथेच बरी. ठीक. रघु, हा सर. चहा. मॅडम तुम्ही, नमस्कार. तुम्हाला इथं पाहिलं की खरंच खूप आनंद होतो मॅडम. गजानन महाराज शपथ. तुम्ही बसा ना मॅडम, मी चहा घेऊन येतो लगेच. नाही नको, चहा नकोय मला. सॉरी मॅडम, मला विलासने सांगितलं त्या दिवशी, पण आता काही होणार नाही मॅडम. मी आहे ना सर. नको, खरंच नको. सर मी येतो. हॅलो, शनाया मॅम, तुम्ही ज्यांना बोलवलं त्या आल्यात. सो शुड आय सेंड हर इन? नॉट नाव. बट वाय? आय मीन शी इज. माझ्याकडे एक ऑसम न्यूज आहे. काय? आपल्याकडे ते गेस्ट येणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी राधिकाला चायनीज, कॉन्टिनेंटल आणि इटालियन सगळं बनवायला सांगितलं, आणि तिला काहीच येणार नाहीये. अच्छा, कसं जमतं का तुला? नाही, कसं जमतं असं वागायला ज्यानं आपलीच वाट लागते नेहमी.